नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांचं मी स्वागत करतो। तर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये एकत्रित कधी मिळणार, तर असा प्रश्न वारंवार अनेक लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवर विचारत आहेत। तर यांना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवर केलं जातं। त्यामुळे लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात कालच जी मंत्री आदित्य तटकरे यांची मुलाखत झाली, तर यांनी सांगितलं होतं की 8 मार्च म्हणजेच महिला दिन आहे, जागतिक महिला जो दिन आहे, तर या दिनापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा केले जातील असं त्यांनी वक्तव्य केलं। आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होईल आणि सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। आणि याचबरोबर काल त्यांनी ट्विटरवरती अधिकृत घोषणा केली की 7 मार्चपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत, तर महिला दिनाचं औचित्य साधून 7 मार्चपर्यंत संध्याकाळपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे 3000 रुपये जमा झालेले असतील, अशी देखील त्यांनी ही अधिकृत घोषणा केलेली होती। आणि आज दुपारी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी पुन्हा वेगळी स्टेटमेंट दिली की आणि फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ आपण 8 मार्च रोजी ज्यावेळेला वितरित करणार आहोत त्या 8 तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील, अशा 3 वेगवेगळ्या स्टेटमेंट दिलेल्या आहेत। त्यामुळे अद्याप लाडक्या बहिणींना 3000 रुपये जमा झालेले नाहीत। त्यामुळे माझी संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना एकच विनंती, तर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर 8 तारखेपर्यंत कोणत्याही वेळेला हा हप्ता जमा होऊ शकतो। हप्ता जमा झाल्यानंतर तसा तुम्हाला मेसेज देखील येईल आणि आपल्याच मार्फत तशी माहिती देखील आपल्या चॅनलवर दिली जाणार आहे। लक्षात घ्या की संपूर्ण महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत यांनाच हा हप्ता मिळणार आहे आणि 8 तारखेपर्यंत तुम्हाला सर्व हप्ते येऊन जाणार आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे। ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा। हप्ता जमा झालेला आहे किंवा हप्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, माझ्या अकाउंटमध्ये 3000 रुपये आले, तर अजून कोणत्याही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले नाहीत। पैसे जमा झाल्यानंतर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाईल। त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती आणि खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।